नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा बोर्डाचा पेपर आणि त्याची आन्सर शीट उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये काय काय येणार आहे, कसे प्रश्न असतील, त्यांची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची, काय केलं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि यासारखे यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, उद्याची मराठीची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला उत्तरासहित हवी असेल, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत किती मार्क्स मिळणार आहेत ते कळणार आहे. आता आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची उद्याचा बोर्डाचा पेपर कसा असेल ते पाहून घेऊया. बघा, या ठिकाणी आपल्या उद्याच्या कृतीपत्रिकेमध्ये अशा पद्धतीच्या सूचना असतील. एकूण 80 गुणांचा आपला पेपर असेल आणि 3 तासाची वेळ ही दिली जाईल. साधारणतः 16 पानांची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे आणि उत्तरपत्रिका ही 20 पानांची असेल. उत्तरपत्रिकासुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला उद्या सेंटरवर साधारणतः 10-10:30पर्यंत 10-10:30च्या आत हजर राहायचं आहे. 10:30 वाजता तुम्हाला आपल्या ब्लॉकमध्ये घेतलं जाईल. शाळेचं गेट उघडलं जाईल आणि मध्ये तुम्ही एंट्री करणार आहात. आजच तुम्हाला कळलं असेल आपला सीट नंबर कोणत्या ब्लॉकमध्ये आहे. आपल्या विषय शिक्षकांना माहीत झालं असेल. त्यांचे नंबर वगैरे आज ब्लॉकमध्ये टाकले गेले असतील. ते काही पाहायला जायची आवश्यकता नाही. उद्या तुम्ही 10-10:15पर्यंत घरातून निघायचं आहे आणि 10:30च्या आत आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. तिथं गेल्यानंतर बाहेर एक ब्लॅकबोर्ड लावलेला असेल आणि त्यावर तुमचा जाताना सोबत रिसीट घेऊन जा. रिसीटशिवाय तुम्हाला गेटमध्ये सुद्धा परवानगी मिळणार नाही. त्यानंतर तुम्हाला लागणारं तुमचं ज्या पेनाने अक्षर छान येतं असे 2-3 पेन असू द्या. पट्टी, पेन्सिल, कृती आखण्यासाठी, पेपरवर रेषा ओढण्यासाठी गरजेची. एखादं शॉर्पनर, खोडरबर ते पण आपल्या कंपास पेटीत टाका आणि एवढंच साहित्य घेऊन तुम्ही थोडासा हलका-फुलका नाश्ता करून, पाण्याची बॉटल घेऊन परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे उद्या 10-10:15पर्यंत. 10:30 वाजता एक बेल होईल आणि त्यानंतर तुम्हाला शाळेच्या गेटमध्ये एंट्री मिळेल. त्या ठिकाणी गेटवरच 2 शिक्षक असतील आणि ते तुमची तपासणी करतील, जेणेकरून तुमच्याजवळ मोबाईल नाही ना किंवा कागदाचा एखादा तुकडा खिशात, एखादं पुस्तक, ते साहित्य तपासलं जाईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरीच ठेवून जायच्या आहेत. एक बॅग पण साधी नेऊ नका. खूप लांबूनच तुम्ही जाणार असाल तर साध्या कॅरी बॅगमध्ये तुमचं साहित्य टाका. एक पॅड, रायटिंग पॅड आणि कंपास पेटी आणि हॉल तिकीट, पाण्याची बॉटल. आत गेल्यानंतर तुम्ही बाहेर ब्लॅकबोर्डवर तुमचा सीट नंबर पाहिलाच असेल. कोणत्या ब्लॉकमध्ये तुमचा नंबर आहे ते चेक करा. 25-25 विद्यार्थ्यांचा एक ब्लॉक केला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या ब्लॉकमध्ये आहात ते पहा. तुमचे वर्गमित्रसुद्धा त्याच केंद्रावर असतील, फक्त वर्ग बदललेले असतील. आता तिथं गेल्यानंतर तो ब्लॉक फक्त तिथल्या शिक्षकांना विचारून घ्या. तुमचा जर साधारणतः 5 नंबर ब्लॉकमध्ये नंबर असेल, तर तिथल्या उभ्या असलेल्या शिक्षकांना विचारा 5 नंबर ब्लॉक कुठं आहे. कोणीही तुम्हाला त्या वर्गाकडे हात दाखवेल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर फळ्यावर चेक करून घ्या. पुन्हा तीच माहिती लिहिलेली असेल. D0 60,000 तुमचा जो काही नंबर असेल तिथून तिथपर्यंत आणि मग त्या ठिकाणी असेल तर तुम्ही त्या बेंचवर तुमचा नंबर शोधा. तिथं 25 बेंच असतील आणि त्या 25 बेंचवर तुमचा नंबर हा शोधायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या बेंचवर जाऊन बसायचं आहे. रिलॅक्स बसा शांततेत
5 मिनिटात अवघ्या 10:30 वाजता शार्प सुपरवायझर तुमच्या उत्तरपत्रिकांची पिशवी घेऊन त्या ठिकाणी एंट्री करतील. तुम्हाला उत्तरपत्रिका वाटली जाईल. उत्तरपत्रिका दिल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रत्येक पानावर वरची माहिती व्यवस्थित भरा. तुम्हाला काही अडचण असेल वरची माहिती भरण्यासाठी, तर तुम्ही सुपरवायझरची मदत घेऊ शकता. ते सुपरवायझर तुमच्यासाठीच असतील. काटेकोरपणे ती माहिती भरा आणि त्यानंतर उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पानावर 3-3 रेषा आखून ठेवा. समासाच्या एक समास तिथं आखलेलाच असेल. ते समासाच्या 1 सेंटीमीटर आधी आणि 1 सेंटीमीटर नंतर अशा 2 रेषा ओढा आणि उजव्या बाजूला जी काही लायनिंग असेल त्या लायनिंगच्या कोपऱ्याला शेवटच्या ठिकाणी एक समास आखायचा आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण 20 पानांच्या पेपरवर तुम्ही शेवटपर्यंत रेषा ओढून घ्या. त्यानंतर तुम्हाला फॉर्म दिला जाईल. त्याच्यावर तुम्हाला 2 सह्या करायला सांगितलं जाईल. तुमच्या पेपरला बारकोड स्टिकर लावलं जाईल. ते कसं तुमचे सुपरवायझर लावतात ते काळजीपूर्वक बघा. कदाचित पुढच्या पेपरला तुम्हाला स्वतःच लावावं लागेल. पेपर संपल्यानंतर 10 मिनिटं आधी बेल होईल आणि त्यावेळेस तुम्हाला होलोक्रॉप काळ्या रंगाचं जे काही स्टिकर असतं ते तुम्ही भरलेल्या नंबरवर लावायचं असेल. 11 वाजता बेल होईल आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल. ती प्रश्नपत्रिका साधारणतः अशाच प्रकारची असणार आहे. त्यावर ह्याच सूचना असतील. तुम्ही आधीच या सूचना वाचून घ्या म्हणजे त्या ठिकाणी वाचायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही विभाग 1 बघायचा आहे आणि त्या विभाग 1 मध्ये अशा पद्धतीची सूचना असेल. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक उतारा दिला जाईल तुम्हाला पाठ्यपुस्तकातला आणि त्याच्यावर या 3 कृती असतील. पहिली कृती साधारणतः अशा पद्धतीची असेल बघा. एका शब्दात उत्तर लिहा. 2 गुणांसाठी ही कृती विचारली आहे. पहिले फणसांच्या कोक्यांचा रंग. उतार्यात शोधूनच मी या ठिकाणी हिरवा हा रंग लिहिलेला आहे. दुसरं पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड. ते झाड आहे फणस. ही उत्तरं तुम्हाला उतार्यात सहज मिळतील. ती व्यवस्थितरित्या अशाच पद्धतीची चौकट आखायची आहे. फक्त प्रश्न पहिला एक लिहायचं तुम्ही जे काही या ठिकाणी 2 रेषा ओढलेल्या असतील त्या ठिकाणी. त्यानंतर रोमन अंकामध्ये दुसऱ्या समासाच्या मध्ये जी रेषा असेल तिथं रोमन अंकात 1 लिहा. आपल्याला आणि फणसांच्या कोक्यांचा रंग हे नाव लिहायचे. अशाच पद्धतीची चौकट आखायची आणि त्या ठिकाणी हिरवा शब्द लिहायचा आहे. ही अशा पद्धतीची कृती जर तुम्ही कंप्लीट केली तर तुम्हाला 2 गुण हे मिळणार आहेत. बघा आता हा उतारा दिलेला आहे. अशा पद्धतीचा एक उतारा तुम्हाला दिला जाईल. बघा या ठिकाणी हिरवे फणसाला हे इथंच उत्तरं शोधलेली आहेत. तशी उत्तरं तुम्ही शोधून फक्त लिहायची आहेत. कुठल्याही कॉपीची कुणी मदतीची अपेक्षा करायची नाही आहे. व्यवस्थित पेपर लिहा. आरामात तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. दुसरी कृती असेल चुकीबरोबर ते लिहा. 2 विधानं दिलेली आहेत आणि ती विधानं या उतार्याचं धावतं वाचन करायचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे आणि मग उतारे वाचल्यानंतर हे विधान वाचल्यानंतर तुम्हाला कळेल चैत्रात फणस फुलांनी डवरतो. तर तो चैत्रात फणस हा फळांनी डवरत असतो. फणसाला फुलं न येता फळं येतात म्हणून मग ते लिहायचे आपण. म्हणून हे विधान चूक आहे. पुढचं एक कधी कधी फणसाचे फळ अर्धे मातीत पण गाडले जाते. त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मग हे विधान बरोबर लिहायचे. तिसरं असेल तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन शब्दात लिहा. बघा चैत्र महिन्यामध्ये काय काय होतं हे सगळं पाठातच दिलेलं आहे. आणि या पाठाच्या आधारे तुम्ही थोडंसं वेगळं असं वर्णन स्वमताने तयार करून टाकायचं आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि व्यवस्थितरित्या 6-7 पानांचं हे उत्तर लिहायचं आहे. बघा पहिल्याच पेजवर तुमच्या ह्या 3ही कृती बसणार आहेत. नाहीच बसलं तर बॅक साईडच्या पेजवर जा आणि व्यवस्थित सुटसुटीत पेपर लिहा. अशा पद्धतीने पहिली भाग हा तुमचा 7 गुणांचा असेल. पुढच्या नवीन पानावर तुम्ही आड नाव टाका आणि त्या ठिकाणी रोमन अंकात 1 लिहा. कृती करा. 2 गुणांसाठी तुम्हाला पुन्हा एक या ठिकाणी कृती दिलेली आहे. रुपाली व सोनाली यांचे सुरुवातीच्या दिवसातील वागणे. बघा आता या ठिकाणी उतार्यातच पाहून तुम्हाला त्यांचं उत्तर लिहायचं आहे. रुपाली सोनालीवर भुंकायची, सोनाली फिसकून अंगावर जायची. अशीच कृती आखा. हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे आणि ही उत्तरं टाकायची आहेत.
याच ठिकाणी बघा ही फिसकून अंगावर जायची, भुंकायची तेच आहे. तेच उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी शोधून लिहायचं आहे. हा उतारा. त्यानंतर दुसरं कोणते लिहा 2 गुणांसाठी. झोपताना लहान मुलांसारखं थोपटावं लागणारे ती आहे सोनाली उतार्यात दिलेलं आहे. आपण त्या पाठामध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. दुसरं फूस करून अंग टाकून झोपी जाणारी रुपाली. स्वमतासाठी पुन्हा एक प्रश्न आहे. प्राण्यांना प्रेमाने वागवले तर तेही माणसाशी प्रेमाने वागतात. या विधानाशी तुमचे मत लिहा. आता तुम्हाला हे विधान पटतं का? खरं आहे का? तर होय. आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं ते सगळं पाठाच्या आधारे लिहायचं आहे. पुढचा प्रश्न असेल तुमचा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा अपठित गद्यमधला आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित तशाच पद्धतीच्या कृती असतील. काहीही घाबरायचं नाही आहे. उतार्यात शोधायचं आहे आणि व्यवस्थित लिहायचं आहे. तुम्हाला मार्क्स हे मिळणार आहेत बाळांनो. पहिलं, आनंदी होण्याचा उपाय स्वार्थी वृत्तीचा त्याग करणे. त्यानंतर दुसरे, जीवनात चालू असलेला प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी. बघा हे पहिलंच आहे. प्रयत्न विचारलेले आनंदी होण्यासाठी. तिथंच उत्तर असणार आहे, फक्त व्यवस्थित शोधा. त्यानंतर पुढचं उतार्याचा भाग आहे. पुढची कृती आकृतिबंध पूर्ण करा. विवेकानंदांच्या मते आनंदी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2 गोष्टी आपण मागच्या पेजवरच पाहिल्यात त्या अहंकाररहित आणि स्वार्थनिरपेक्षता. त्यानंतर विभाग 2 आपला असेल कवितेवर आधारित. अ भाग, कवितेच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. बघा पहिला प्रश्न, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा. तो संदेश आहे स्त्री पुरुष समानता. तुम्हाला कविता दिलेली आहे. पुढचं, मुलगा खेळत असलेला खेळ लिहा. चेंडू उंच उडून झेलण्याचा. बघा ही तुमची कविता आसावरी काकडे यांची स्त्री पुरुष समानता या विषयावर आधारित कविता आहे. आपण ती अभ्यासलेली आहे. कविता उतारे वाचण्यात जास्त वेळ घालवू नका. धावतं वाचन करायचं आणि प्रश्नांची उत्तरं पटकन शोधून लिहायची. बघा पुढचे प्रश्न या कवितेवर आधारित. घराच्या झरोक्यातून पाहणारी कवयित्री, चेंडूचे कसब दाखवणारा मुलगा. त्यानंतर काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये फक्त 4-5 कविता आहेत. त्या सर्वच कवितांचा काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुम्ही लिहून टाकायचा आहे. किंवा कवितेचा जो काही फ्रंट पेज असतं, माहिती असते मराठीमधून दिलेली गाईडमध्ये, ती वाचून ठेवा. आणि मग या 2 ओळींचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये लिहायचा आहे. अतिशय सोपा असा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर काव्यसौंदर्य, अर्थसौंदर्य स्पष्ट करा. 2 ओळी दिलेल्या आहेत त्याच कवितेच्या आणि त्याचा अर्थ तुम्ही 2 गुणांसाठी लिहायचा आहे. अतिशय सोप्या अशा ओळी असतात. कविता तुम्ही शिकलेल्या आहेत. कवितेचं नाव, कवींचं नाव आणि त्या 2 ओळींमध्ये काय आहे, कवितेत काय आहे ते थोडक्यात स्पष्ट करा. तुम्हाला 2 पैकी 1.5 गुण तरी नक्की मिळतील. हे प्रश्नसुद्धा सोडवायचे आहेत. आ भागामध्ये तुम्हाला असाच एक प्रश्न असेल बघा. 2 कविता दिल्या जातील. या ठिकाणी उत्तम लक्षण आणि खोद आणखी थोडेसे या 2 कविता आहेत आणि त्यावर आधारित या 3ही मुद्द्यांची माहिती तुम्हाला लिहायची. बघा हे कंपल्सरी हा प्रश्न आहे. व्यवस्थित ह्यांची तयारी करून ठेवा. प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री, उत्तम लक्षण जर तुम्ही निवडलं तर याच्याखाली असंच चौकट टाकायची आहे. उत्तम लक्षण संत रामदास. खोद आणखी थोडेसे आसावरी काकडे. तुम्हाला एकच कोणतं पण लिहायचं आहे. कवितेचा विषय काय आहे? उत्तम लक्षणमध्ये आदर्श व्यक्तींची लक्षणं सांगितलेली आहेत. तर खोद आणखी थोडेसेमध्ये काय आहे? जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता हवी. तुम्हाला जी कविता निवडायची असेल ती एकच कविता निवडा आणि हे उत्तर लिहा. कविता आवडण्याची वा न आवडण्याचे कारण. कविता आवडली असंच म्हणायचं आहे आणि का आवडली ते कवितेच्या आधारे तुम्ही 4-5 ओळींमध्ये लिहून टाकायचं आहे. पुढचा प्रश्न असेल रसग्रहणासाठी. अशाच पद्धतीच्या एका कवितेच्या ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्यांचं रसग्रहण करायचं आहे. रसग्रहणाचे प्रश्नही तुम्ही आपल्या पुस्तकात आधीच आज पाहून जा. म्हणजे तुम्हाला रसग्रहणसुद्धा सोपं जाईल. विभाग 3 तुमचा स्थूल वाचनाचा असेल. आपले संपूर्ण पाठ्यपुस्तकात 4 स्थूल वाचनाचे पाठ आहेत. त्याच्यातले 3 पाठांवर आधारित 3 प्रश्न तुम्हाला नक्की विचारले जातील. बघा ही 3 प्रश्न. या 3ही प्रश्नांची तुम्ही थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत. 2-2 गुणांसाठी हे प्रश्न 3-3 गुणांसाठी 2च कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. ज्यांची उत्तरं तुम्हाला मोठी लिहिता येतील अशा पद्धतीने लिहायची आहेत. नवीन पेजवर हाही प्रश्न सुरू करायचा आहे.
आणि दोन्ही प्रश्न व्यवस्थित एक एक पानावर घ्या आणि व्यवस्थित माहिती त्यांची लिहा. कोणत्या पाठातलं ते विधान आहे त्या पाठाचं नाव टाका. आठवत असेल तर लेखकाचं नाव टाका आणि त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विभाग 4 आपला व्याकरण विभाग असेल. अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न मित्रांनो. हेच प्रश्न येतील. प्रश्न 4 अ मध्ये तुम्हाला समास विचारले जातील. या ठिकाणी जोड्या विचारल्या आहेत बघा. विद्याधन, कर्मधारय समास, पंचारती, द्विगु समास अशाच पद्धतीने चौकट आखून तुम्ही त्या जोड्या कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर शब्दसिद्धीसाठी 4 शब्द दिले जातील आणि तक्ता पूर्ण करायचा आहे 2 गुणांसाठी. त्यामध्ये प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द तुम्हाला विचारले आहेत. प्रत्यय घटितमध्ये पुढं शब्द संपल्यानंतर प्रत्यय लावलेला असतो. उपसर्गमध्ये शब्दाच्या आधी लावलेला असतो. बघा या ठिकाणी दुकान हा शब्द बरोबर आहे आणि दार हा शब्द त्याला लावलेला आहे. असे शब्द असले की ते प्रत्यय घटित. उपसर्ग म्हणजे काय, चूक हा शब्द आहे मूळ आणि त्याला बिन हा शब्द लावलेला आहे म्हणून तो उपसर्ग घटित आहे. आणि अभ्यस्तमध्ये काय, हे असे मोठे शब्द 2 शब्द जोडून शेजारी पाजारी, आई वडील, भाजीपाला, वटवट यासारखे शब्द टाकायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पटकन निवड करायची आणि ते लिहून मोकळं व्हायचे. वाक्प्रचार असतील 4 दिलेले, त्यांचा अर्थ तुम्हाला लिहायचा असेल. मित्रांनो व्हिडिओ आपला मोठा होतोय म्हणून मी जरा शॉर्टमध्ये जाते. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा. असेच कोणतेही 4 वाक्प्रचार असतील, तुम्हाला ज्या 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. फक्त अर्थ लिहिला तर तुम्हाला अर्धा 1 गुण मिळेल आणि वाक्प्रचाराला 1 गुण आहे. तुम्ही जो वाक्यात उपयोग कराल त्या ठिकाणी हा वाक्प्रचार आला पाहिजे. तगादा लावले म्हणजे काय, रोहितने क्रिकेटची बॅट घेण्यासाठी आईच्या मागे तगादा लावला. अशा पद्धतीचं वाक्य तयार करायचं आहे. पुढचं आहे भाषा सौंदर्य. आ भागामध्ये शब्दसंपत्तीसाठी तुम्हाला पहिला प्रश्न असेल तो म्हणजे शब्दसमूहासाठी 1 शब्द. असं एक विधान दिलं जाईल, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. काय असतं ते? ते आपण विचार करायचे आणि लिहायचे. मासिक. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. पुढचे समानार्थी शब्द. वाट, रस्ता, शक्ती, ताकद. कोणताही 1 शब्द लिहायचा आहे. परफेक्टली आपण, कारण की अर्धा गुण त्या प्रश्नाला आहे. विरुद्धार्थी शब्द. दुमत, एकमत, नापीक, सुपीक. खालील शब्दांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. बाल आणि पण हे पहिलेच दिलेलेत, आपण वेगळा शब्द तयार करायचा आहे. तो आहे हा बा घ्यायचा आणि हा न. बाण हा शब्द अर्थपूर्ण तयार झाला. बाप हा बा आणि हा प. ल आणि हा प, लप अशा पद्धतीचे 2-4 शब्द लिहून ठेवा. बघा इथं सूचना दिलेलीच आहे. बाल आणि पण हे शब्द वगळून, म्हणून वेगळे शब्द लिहा तेव्हा तुम्हाला 1 गुण मिळेल. पुढं आहे अचूक शब्द ओळखायचा आहे. 4 शब्द दिलेच जातील. एकच शब्द असेल तो वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला असेल, त्याच्यातला अचूक शब्द ओळखायचा आहे आणि तो तुम्ही उत्तर म्हणून व्यवस्थित लिहायचा आहे. बघा पुढचे गट. दीपावली, परीक्षा, निर्जीव, हार्दिक. 3 शब्दांमध्ये काहीतरी चूक असेल. 6 दिले जातील, तुम्हाला 4च लिहायचे आहेत. आपण 6च्या 6 लिहा मित्रांनो, म्हणजे एखादा चुकला तर तो मार्क्स तुम्हाला ॲड करून मिळणार आहे. त्यानंतर विरामचिन्ह लिहायचे आहेत. हे कोणतं चिन्ह आहे? प्रश्नचिन्ह. हे आहे उद्गारवाचक चिन्ह. चिन्ह जरा आज बघून जा, याच्यावरही तुम्हाला प्रश्न मिळणार आहे. त्यानंतर पारिभाषिक शब्द. तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पेजवर हे पारिभाषिक शब्द आहेत बघा. शेवटून दुसरं वगैरे पेज असेल आणि तिथले सगळे शब्द वाचून जा, कशाला काय म्हणतात. त्यातलेच 2 शब्द तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर विभाग 5 असेल आपला उपयोजित लेखन. हाही अतिशय महत्त्वाचा 25 ते 30 गुणांचा हा प्रश्न आहे बघा. प्रश्न 5वा अ, नवीन पानावर सुरुवात करा आणि या ठिकाणी पत्रलेखन दिलं जाईल. काहीतरी अशीच चौकटीत माहिती असेल आणि हे 2 पत्र तुम्हाला विचारले जातील. दोघांपैकी तुम्हाला मागणीपत्र सोपं जात असेल तर ते लिहा. आभारपत्र तुम्हाला आवडत असेल तर ते लिहा. पत्राचा नमुना आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटचे जे काही 4-5 पेज आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, तो आज बघा. त्यालाच ऑरचा एक प्रश्न असेल, सारांश लेखन. हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. पत्रलेखनाच्या ऐवजी तुम्ही हाही निवडू शकतात. प्रश्न पहिल्याचा जो काही ईचा अपठित उतारा आहे त्याचं सारांश लेखन करायचं आहे. म्हणजे तो जो काही 7-8 ओळींचा उतारा आहे तुम्हाला तो 4 ओळींमध्ये लिहायचा आहे. फक्त उतार्याचा सर्व मजकूर आला पाहिजे. सारांश लेखनाचा नमुना पण आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, तोही वाचा.
म्हणजे आपल्याला हा प्रश्न सहज सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे 10 गुणांसाठी. पत्रलेखन 5 गुणांसाठी होतं. आता यामध्ये तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत, लक्षात घ्या. 3 दिलेल्या आहेत. तुम्हाला ज्या 2 सोप्या वाटत असतील त्या निवडायच्या आहेत. पहिलं आहे जाहिरात लेखन. ही माहिती दिली आहे आणि त्याच्यावर आधारित अशा पद्धतीची चौकटीत जाहिरात तयार करायची. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पेजवर आहे. अकॅडमीची जाहिरात आहे बघा. त्यानंतर बातमी लेखन. तुमच्या शाळेची बातमी तुम्ही कधीतरी वाचली असेल वर्तमानपत्रात किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातली बातमी लेखन वाचा. शेवटच्या पेजवर दिलेली आहे. ती कशी तयार केली ते पहा आणि या विषयाला अनुसरून तुम्ही बातमी तयार करायची 5 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर लिहा. आपल्याला बातमी अवघड जात असेल तर कथालेखन हा टॉपिक निवडा. हे मुद्दे वाचा आणि यावर आधारित एक छान अशी कथा तयार करा एका पानाची आणि 5 गुण मिळवा. आपल्या मनाने कथा लिहा. आरामात तुम्हाला 5 पैकी 4 गुण हे मिळून जातील. कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, कॉपी करायची नाही. ई भाग बघा, एक निबंध लिहायचा आहे तुम्हाला 8 गुणांसाठी. हा सगळ्यात जास्त गुणांचा प्रश्न आहे. हा सगळ्यात शेवटी लिहायचा आहे. 3 निबंध दिलेले आहेत. बघा आता हा प्रसंग लेखन आणि खालची माहिती कंप्लीट वाचा आणि यावर आधारितच तुम्हाला प्रसंगाचं लेखन करायचं आहे. हे तिन्ही निबंध तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पेजवर दिलेले आहेत. कसे लिहायचे ते पण दिलेले आहे. ते व्यवस्थित वाचून घ्या. दुसरा आहे आत्मकथन. म्हणजे झाड हे स्वतः बोलतंय असं प्रकट करायचं आहे, विचार करायचा आहे आणि ह्या 4 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला लेखन करायचं आहे. असाच एखादा आत्मकथनावर आधारित निबंध तुम्हाला विचारला जाईल. वैचारिक लेखन पुढचा निबंध. भारत माझा देश आहे या विषयावर आधारित तुमचे विचार तुम्ही स्पष्ट करायचे आहेत. वैचारिक लेखन हे सोपं असतं. यावर आधारित तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जो निबंध आवडेल तो लिहा. जो विषय आवडेल त्यावर आधारित निबंध लिहा. वैचारिकमध्ये विचार प्रवर्तक लिखाण करायचं आहे. आत्मकथनमध्ये प्रत्यक्ष ती वस्तू, ती व्यक्ती बोलते असं गृहीत धरायचं आहे आणि प्रसंगामध्ये त्या ठिकाणी तुम्ही होतात ते सगळं पाहिलं आहे तुम्ही आणि त्याचं वर्णन करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, उद्याचा आपला हा पेपर असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या पेपरसाठी आपल्या शिंदे मॅडमांकडनं खूप खूप शुभेच्छा. सर्व पेपर तुम्हाला नक्कीच चांगले जातील. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. कुठल्याही प्रकारची कॉपी करू नका. यावर्षी वातावरण हे खूप स्ट्रिक्ट आहे आणि आनंदाने परीक्षेला सामोरे जा. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं काहीही येणार नाही. फक्त व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला जा. कुठलाही गोंधळ करू नका. अक्षर चांगलं काढा आणि सुटसुटीत असा पेपर लिहा. थँक्यू. काही अडचण असल्यास कमेंट करा.